मँगो शेक कसा बनवायचा ते पाहूया। त्यासाठी मी 2 मोठे ग्लास दूध घेतलेले आहे, 1 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे। मी हापूस आंब्याचा रस करून घेतलेला आहे। जर का ऑफ सीझनमध्ये आपल्याला हापूस आंबा मिळत नसेल तर डेअरीमधून आपल्याला मँगो पल्प विकत मिळतो, तो आपण आणून ही रेसिपी करू शकतो। 1 मोठा चमचा साखर घेतली, अर्धी वाटी मिल्क पावडर। हे अतिशय ऑप्शनल आहे, पण तुम्ही जर का वापरलं तर त्याची टेस्ट एकदम अमेझिंग अशी येते, त्यामुळे तुम्ही नक्की वापरूनच बघा। अर्धी वाटी दुधाची साय। दुधाच्या सायच्या ऐवजी बाजारात मिळणारी अमूल क्रीम ही वापरली तरी चालू शकेल। आणि 1 मीडियम वाटी आपल्याला आईस क्यूब घ्यायचं आहे। आता हे सर्व पदार्थ आपल्याला मिक्सरमधून बारीक असे स्मूथली स्मॅश करून घ्यायची आहे। तर मी आता ते पहिले वाटून घेते। छान असं मिक्सरमधून आपण वाटून घेतलेलं आहे, एकदम सॉफ्ट झाले। आता आपण या ग्लासमध्ये काढून घेऊ। मी मिक्सरच्या भांड्यातून हे ओतते, त्यामुळे तुम्हाला तेव्हाच त्याचा थिकनेसपणा कळत असेल। डिझाईन करण्यासाठी मी सायज वापरली आहे। थोडंसं केशर, केशर टाकल्यावर बघा एकदमच आपल्या शेकचा लुक कसा बदलला आहे। आणि आता आपल्या सर्वांचे फेवरेट चोको चिप्स। मिल्कशेकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल घंटेवर क्लिक करा।